कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आमच्यासारखी लोक इन्शुरन्स पॉलिसीज घेतात, हप्ते भरतात वेळेवर। कशासाठी? इमर्जन्सी आली की आमचा जीव वाचण्यासाठी ना, बरोबर? आणि यांच्यासारखी लोक बसली आहेत इथे आमच्या पेशंट्सचा तमाशा बघायला। आधी इन्शुरन्सचे हप्ते भरा, मग यांचे खिसे भरा आणि मग आपला जीव वाचवा। अहो, इथे काही लोक त्यांचा वेळ जात नाही किंवा तुमच्याशी गप्पा मारायला म्हणून येत नाहीत। प्रत्येकाला हीच एक आशा असते की आपण जी इन्व्हेस्टमेंट केली आहे ती अशा वेळेस आपल्याला मदतीला येणार आहे। आणि तुमच्यासारख्या माणसांनी ना हे अख्खं फील्ड बदनाम करून टाकलं। साहेब, अहो, तुमचा चहा झाला असेल, ते वेफर्स खाऊन झाले असतील आणि थोड्या गप्पा झाल्या असतील, तर राहिलेला जो काही वेळ आहे ना त्याच्यामध्ये जरा काम करा, या फाईल्स बघा। आणि तसं जर केलं ना तर एवढा गठ्ठा होणार नाही आणि मग इथे एवढी लोक जमा होणार नाहीत, तुमच्याकडे आशेने बघणार नाहीत। कळतंय का तुम्हाला? करताय ना काम? ओडके, या यांची फाईल घ्या, फाईल द्या मला पटकन। जाधव, लवकर फाईल क्लिअर करा, या घ्या आणि सगळ्यांच्या फाईल घ्या, आपण लगेच करूया। मला माहिती आहे ना, त्या पोरीने ना अजून काही खाल्लेलं नसणार। वंदे, अगं सीताई बी तिला आईसारखीच आहे का नाही मग? अरे तुम्ही कधी आलात? अगं, तू सीताईची नख कापत होतीस, तिचा चेहरा पुसत होतीस, तेव्हा आलोय। हे सगळं मला घरी असताना करायचं होतं, असं सगळं होईल माहित नव्हतं ग। शिवानी, तू आणि जावई बापू सीता यांची जी काळजी घेताय, जो जीव लावताय ना, ते सगळं तो वरचा बघतोय। तो तुम्हाला नक्की संधी देणार घरी जाऊन तुझ्या सासूबाईंची सेवा करायची। खरंच तुझं हे रूप बघितलं नव्हतं ग कधी, लय बरं वाटलं बघ सीताईची सेवा करताना बघून। शिवानी, कसं आहे ना, तुला या सगळ्या गोष्टी खूप लहान वाटत असतील, छोट्या वाटत असतील, पण ह्याच गोष्टी आयुष्यात खूप महत्वाच्या असतात। ह्यामुळे ना आपली माणसं जोडली जातात, नाती टिकून राहतात आणि आपापसात काही गैरसमज असतील ना तर ते सुद्धा बाजूला सारले जातात। पुढे काय होईल कसं होईल मला काहीच माहित नाही, पण आता आशूला काही कमी पडायला नको असं वाटतं। तो बाहेरची एवढी सगळी धावपळ करतोय आणि मग मी इथे सगळं आज बघणारच ना। बरं, तुमच्या दोघांचं जेवणाचं काय?
नाही जेवलोय, बघू आता काहीतरी. बघायला कशाला हवं? डबा आणलाय, दोघंही जेवून घ्या. हं? घे. अरे एक मिनिट थांब हा. हॅलो भाऊ भाऊ कुठे आहात तुम्ही? अगं आम्ही इकडेच आहोत. हे इकडे चंद्रपुरात कुठे रेंज येते. आता आम्ही बाहेर पडलो म्हणून आपलं बोलणं होतं. बोल बोल. कळत नाही तुम्हाला काय सांगू. तुम्ही प्लीज निघून या. नाही ते संपदा काय झालं ग? अशी रडतेस का? भाऊ इथे एमर्जन्सी आहे. तुम्ही घरी या ना लवकर. आई भाऊचा कॉल लागलाय. हॅलो भाऊ, तुम्ही दोघं लवकर या ना. संपदा का रडते? आणि इमर्जन्सी काय काय झालं? भाऊ अहो, ताईची तब्येत बरी नव्हती. काय? भाऊ म्हणजे तशी काळजी करू नका. आशू आला म्हणून बरं झालं, पण तरी तुम्ही दोघं लवकर या. हो उर्मिला, आम्ही निघतोय, लगेचच निघतोय आम्ही. तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि काळजी करू नका. हं? हो. लक्ष्मण, अरे सीता आजारी आहे. तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. आपल्याला निघायला हवं. हॉस्पिटलमध्ये? हो. मी फ्लाईटचं बघतो. जरा बघ. तो इन्शुरन्सचं सगळं बघायला गेलाय. हे बघा, आज रात्री तरी आपल्याला ऑपरेशन करावं लागेल आणि त्यासाठी मला आत्ता अप्रुव्हल पाहिजे. अप्रुव्हल ते घेऊन येईल ना तो. तुम्ही सुरू तर करा गोष्टी. हो, माझ्या हातात काही नाहीये. हॉस्पिटलचे पण काही प्रोटोकॉल असतात. मी बोललोय ना तुमच्या मिस्टरांची सकाळीच. त्याच प्रोसिजरने आपल्याला जावं लागेल. हे बघा डॉक्टर, मग यात हॉस्पिटलचं वागणं चुकीचं नाहीये का? एखादी इमर्जन्सी आली तर काय करायचं? अहो, आपण एकासाठी केलं तर सगळेच लोक मागे लागणार. असं काही होणार नाही. हे घ्या अप्रुव्हल. डॉक्टर, आता प्लीज ऑपरेशनची तयारी सुरू करा. गुड. अहो, मला सगळ्यात पेशंटची काळजी असते, पण हॉस्पिटलचे काही नियम असतात, ते तोडून नाही चालत. मी काही काळजी करू नका, सगळं सांभाळतो मी. आशू, ऐक ना, हे सगळं त्यांनी अडकवून ठेवलेलं. कसं मग हे सगळं नीट झालं? तू विसरतीयस एक गोष्ट. मी नवरा कोणाचा आहे म्हणजे म्हणजे शिवा स्टाईलनी काम झालं. शिवा स्टाईल आणि थोडी आशू स्टाईल पण घातली. शिवाशू स्टाईल. काम झालं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.